कोरोना संशयित रुग्णांच्या थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल स्थानिकरित्या तात्काळ प्राप्त व्हावा यासाठी अमरावती विद्यापीठ परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबची पाहणी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली। कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने तात्काळ चाचणी अहवाल प्राप्त व्हावेत या दृष्टीने ही लॅब निर्माण करण्यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता। त्या अनुषंगाने अमरावती येथील विद्यापीठामध्ये सुसज्ज कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेली आहे। या लॅबमध्ये अत्याधुनिक चाचपणी यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे नमुन्यांचे अहवाल प्रलंबित राहण्याच्या समस्येचे निराकरण होईल। पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सदर लॅबची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। तेथील सुविधांचा व साहित्य सामुग्रीचा आढावा घेतला गेला। प्रयोगशाळेतील सुविधांची पाहणी करून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले। ही सुविधा कायम राहणार असून संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना त्यामुळे गती मिळेल व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होईल असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले। त्यांच्यासोबत आमदार बळवंत वानखडे, माजी जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख, प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉक्टर देशमुख, डॉक्टर पी.व्ही. ठाकरे, डॉक्टर पी.ए. गावंडे, डॉक्टर एन.ए. घनवंते, प्रज्ञा सावरकर, नीलू सोनी, शशिकांत रोडे, संदीप त्रिपाठी आदी यावेळी उपस्थित होते। अमरावती जिल्ह्याला दिलासा देणारी सगळ्यात मोठी बाब म्हणजे अमरावती शहरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा चाचणी अहवाल तयार होणार आहे। यासाठी विदर्भ न्यूजची चमू अमरावती विद्यापीठाच्या या कोरोना चाचणी अहवाल देणाऱ्या या इन्क्युबेशन सेंटरपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। अमरावती विद्यापीठाची ही जी इन्क्युबेशन सेंटर आहे या ठिकाणी जी लॅब सुरुवात होते आहे येत्या 3-4 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये ही लॅब सुरू होणार आहे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल हा अमरावतीमधूनच आता आपल्याला मिळणार आहे। नागपूरपर्यंत रिपोर्ट पाठविण्याची रिपोर्टची वाट पाहण्याची आपल्याला गरज पडणार नाही आहे। यासाठी आपण या विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडे जाऊन ही विचारणा करणार आहोत की ही जी सगळी कार्यप्रणाली आहे ही कुठली आणि कशा प्रकारची आहे। अमरावती जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या काही दिवसांमध्येच अमरावतीमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीची जी यंत्रणा आहे ही कार्यान्वित होणार आहे आणि अवघ्या 2-3 दिवसांच्या किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये अमरावतीमध्ये कोरोनाच्या चाचण्या होण्यास सुरुवात होणार आहे। यासंबंधी आपण आलेलो आहोत। विदर्भ न्यूजची चमू आलेली आहे। अमरावती विद्यापीठामध्ये ही यंत्रणा कशा प्रकारे कार्यान्वित होणार आहे आणि किती स्वॅबची तपासणी करण्यात येणार आहे याबद्दल आपण या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, या आपल्या विभागामध्ये साधारणतः एका दिवशी किती थ्रोट स्वॅब निघतील आणि किती सॅम्पल्स आपण काढू शकाल? कसं आहे की इन्फेक्टेड जो काही स्वॅब्स आपल्याला पाठवतील जिल्हा सिव्हिल सर्जनकडून जे काही स्वॅब्स आपल्याकडे येतील, शासकीय यंत्रणेकडून जे काही स्वॅब्स आपल्याकडे येतील त्याच्याप्रमाणे आपण टेस्टिंगचं प्लॅनिंग केलेलं आहे। जवळपास 24 लाख स्वॅब्स आपण एका वेळेस च्या रनमध्ये आपण प्रसिद्ध करू शकतो आणि जर समजा त्याच्यापेक्षा जास्त जर स्वॅब्स असतील तर ते जर स्वॅब्स करायचे असतील तर आपल्याला दुसरा रन लावावा लागेल। त्याच्यामुळं आपण जवळपास 50 स्वॅब आपण एका दिवशी करू अशी आमची आशा आहे। स्वॅब येण्यावर डिपेंड आहे की किती स्वॅब त्याच्याकडून येतील आणि त्या कोडिंगप्रमाणे आपण जे काही कोडिंगप्रमाणे आपल्याकडे जे काही स्वॅब्स येतील त्या स्वॅब्सप्रमाणे आपण ते स्वॅब्स आपण घेऊन त्याला शेवटच्या रिझल्टपर्यंत त्याला प्रोसेस करू आणि ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला जे काही रिपोर्ट जनरेशन करायचं आहे ICMRच्या प्रमाणे जे काही रिपोर्ट जनरेशन करायचं आहे त्याच्याप्रमाणे आपण रिपोर्ट जनरेट करू आणि तो रिपोर्ट आपण पाठवू। ही जी लॅब आहे या लॅबमध्ये साधारणतः आपल्या एकूण किती लोक काम करणार आहेत आणि कोण त्याच्यासाठी नियुक्त करण्यात आलेलं आहे? आम्ही इथे आमची जी काही टीम आहे त्या टीममध्ये आम्ही जवळपास 12 लोक काम करणार आहोत। तर त्याच्यामध्ये साधारणतः आम्ही 3 ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। एक म्हणजे 3 डिस्ट्रीब्युशन आतमधले आहेत ज्याच्यामध्ये पॅकिंग आणि अनपॅकिंग करणारी जी टीम आहे ती वेगळी आहे। RN एक्सट्रॅक्शनसाठी जी टीम आहे ती वेगळी टीम आहे आणि त्याच्यानंतर PCR मिक्सिंगसाठी वेगळी टीम आहे आणि RT-PCR साठी वेगळी टीम आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट टीम जी आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट टीम
आहे आमच्याकडे. साधारणतः एकूण किती लोक? आम्ही जवळपास इथे 12 लोक काम करू आणि जर समजा लोड जर वाढला तर याच्यामध्ये अजून पुन्हा ट्रेन करून अजून पुन्हा लोक ॲड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जसं जसं सॅम्पल लोड वाढेल तसं तसा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो आमच्या माननीय कुलगुरूंना विचारून आम्ही तो निर्णय घेऊ. आणि कारण कुलगुरू साहेबांच्या याच्यामुळं या लॅब सुरू करण्याची आमचे डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर आमचे माननीय कुलगुरू यांनी आम्हाला अनुमती दिली आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आता सध्या 12 लोक काम करतो आहे. तर अशा प्रकारची आमची टीमचं एक सपोर्ट सिस्टीम आहे. एकंदरीत आपला अमरावती विद्यापीठाने उपक्रम हातात घेतलेला आहे. याचा खर्च एकंदर आजपर्यंत किती झालेला आहे, एक अंदाज आपल्याला सांगता येईल? असं आहे की आम्ही आमच्या याच्यामध्ये अंदाजाच्या याच्याप्रमाणे आमच्याकडे पहिल्यांदाच इक्विपमेंट आहेत. आम्ही यापूर्वीसुद्धा इक्विपमेंट आहे आमच्याकडे. 1.5 कोटीचं DNA सिक्वेन्सर आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे RT-PCR अवेलेबल आहे. बायोसेफ्टी कॅबिनेट पण 2 अवेलेबल होत्याच ऑलरेडी. आम्ही बॅक्टेरियल जिनोम्सवर आणि प्लांट अँड ॲनिमल जिनोम्सवर आम्ही आतापर्यंत काम करत होतो. आता पॅथॉलॉजिकल टेस्टिंगच्या संदर्भात जो आहे त्याच्यामध्ये बायोसेफ्टी लेवल 2चे जे काही इक्विपमेंट्स ज्या आम्हाला कॅबिनेट पाहिजे होत्या त्या कॅबिनेट आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती जिल्हा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रोव्हाइड केल्या. आणि किटसाठी जो काही RNA आयसोलेशनची किट असतं आणि कोविड-19ची DNA टेस्टिंग किट असतं ती RNA टेस्टिंग किट आहे माय लॅबची. त्याचा पण खर्च ते जेवढ्या किट्स लागतील सॅम्पलप्रमाणे ते खर्च जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्या समन्वयाने ते आम्हाला देतील आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं DNA सॅम्पल टेस्टिंग करू. आणि लागणारा जो काही खर्च आहे आम्ही साधारणतः बजेटमध्ये आम्ही 37 लक्ष रुपये दिला आहे. कारण आमचे इक्विपमेंट्स आमचे आहेत, बाकीचे आहेत, बाकी इक्विपमेंट्स काही घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी लागणारा आणि किटसाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च आम्ही घेणार आहोत. आणि बाकी जो काही आम्ही जे काही टेक्निकल हेल्प आम्ही प्रोव्हाइड करत आहे त्याच्या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारची फीज चार्ज करत नाही आहे आणि विद्यापीठ कोणत्याही प्रकारचं त्यांची प्रशासनाकडून घेणार नाही. कारण ही जी काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आज आपल्यावर येऊन ठेवली आहे त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी आम्ही काम करण्यास तयार आहोत. विद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आलेल्या कोरोना लॅबमध्ये CIC युनिटचे विशेषज्ञ डॉक्टर प्रशांत ठाकरे यांच्यासह चमू नियुक्त करण्यात आली आहे. थ्रोट स्वॅब तपासणीच्या अनुषंगाने ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की ही सगळी तयारी झाल्याच्या नंतर आता किती दिवसांमध्ये आपण कोरोनाची टेस्ट ही करू शकणार आहोत, केव्हा आपलं युनिट सुरू होणार आहे? आपलं असं आहे की आपल्याला ICMRने रेकग्नाईज केलेली लॅबॉरेटरी आहे ती AIIMSची नागपूरची ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट जो आहे तर त्यांच्याकडे आपण सगळ्यात पहिल्यांदा आपली 5 लोकांची टीम आपली इथनं जाणार आहे. त्यांचं पत्र पण आपण काढलेलं आहे. त्या 5 लोकांच्या टीम तिथे गेल्यानंतर ते त्यांना हे करतील, ट्रेनिंग देतील आणि हँड्स ऑन ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांची काही जी काही पॉलिसी असेल त्या पॉलिसीप्रमाणे जे काही सॅम्पल्स आपल्याला देतील किंवा जे काय असेल त्यांचा जो कॅलिब्रेशनची जी काही मेथडॉलॉजी आहे त्या कॅलिब्रेशनच्या मेथडॉलॉजीला अनुसरून जे कॅलिब्रेशन झाल्यानंतर ते लगेच आपल्याला परवानगी देतील. ती परवानगी दिल्यानंतर आपण त्याच दिवशीपासून टेस्टिंग सुरू करू शकतो. कारण आपली सगळीकडे संपूर्णतः आपली लॅब तयार आहे आणि ज्या गाईडलाईन्स आहेत ICMRच्या त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण सगळं सज्ज आहोत. फक्त आपण परमिशनची वाट याच्यासाठी बघतो आहे कारण परमिशन द्यायच्या आधी इथले जे लोक काम करणार आहेत त्यांची सेफ्टी पण महत्त्वाची आहे. त्या सेफ्टीसाठी जे काही त्यांच्याकडून जे काही येईल आम्हाला त्या सेफ्टीप्रमाणे आम्ही त्या सेफ्टी गाईडलाईन्सप्रमाणे काम करू. त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच त्यांची जी काही मेथडॉलॉजी ऑप्ट केलेली असेल त्या मेथडॉलॉजीप्रमाणे ते आम्हाला सॅम्पल पाठवल्यानंतर आपण लगेच सुरू. त्यांनी जर आम्हाला आजही परमिशन दिली तरी आम्ही आजही करू शकतो. परंतु प्रश्न असा आहे की जी काही आज जर ही सिच्युएशन जर पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये असं करून चालणार नाही कारण तो सोसायटल ओरिएंटेशनपर्यंत जाण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळं आमच्याकडून पण काही गलती झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून टीम हे करून त्याचं ट्रेनिंग संपल्यानंतर आपण कार्यान्वित करू.
बायोपेस्टी कॅबिनेट व RT-PCR या दोन्ही मशीनची चाचपणी करण्यात आली असून 1 तासामध्ये 12 थ्रोट स्वॅबची तपासणी या लॅबमध्ये केली जाऊ शकते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।